तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ गावाहून आल्याच्या नंतरचा दुसऱ्या दिवशीचा आहे. म्हणजे आम्ही गावाला गेलो होतो त्यावेळेस बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. तर लग्नाला नेलेली कपडे, मेकअपचं सामान आणि आहो केडगावलाच होते. लग्नाहून आल्याच्या नंतर गावाला पण 2-3 दिवस राहिले होते. तर आहोंनी बघा कपड्यांचा ढिगारा साचून ठेवला होता. जवळजवळ 7-8-9 ड्रेस होते आणि मी इथे कपडे धुण्यासाठी घेतले होते. त्यानंतर घरामध्ये गावाकडून आणलेलं साहित्य, सामान, बॅगी कपड्यांच्या तशाच होत्या आणि कांदे जे काही मी गावाहून आणलं होतं ते तसंच अस्ताव्यस्त पडलेलं होतं. तर ते मला सगळं आवरायचं होतं. आणि इकडे बघा आपली देवपूजा पण झालेली आहे. तर स्वामींच्या खालचं सगळं पुसून घेतलं आणि नंतर देवपूजा करून घेतली. छान अशी रांगोळी काढली आणि आहोंनी झाडंसुद्धा व्यवस्थित अशी पाणी घातल्यात बरं का. त्याच्यामुळे एकदम अशी छान टवटवीत राहिल्यात. आणि बाहेरची सुद्धा बघा, तर हे खराब झालं होतं बघा थोडंसं. हे शोचं झाड तर मी कट करून टाकलं. त्यानंतर लावल्याच्या नंतर परत फुटतं बरं का. पाऊस तर येतोयच पण तरीसुद्धा आहोंनी झाडांना पाणी घातल्यामुळे ना झाडं एकदम मस्त अशी राहिलं. त्याने ॲलोवेरा बघा आपली केवढी मोठी झाली. आणि काल पाऊस झाला आहे बरं का आम्ही गावावरून यायच्या अगोदर. तर भरपूर पाऊस झाला इकडं. आणि अजून पसारा काही ठेवला आहे, काही बाकी आहे अजून. लसूण आणलेला तसाच पिशवीमध्ये आहे. कांद्याची गोणी फुटली बघा इकडं. तर कांदे, शेंगा, बरंच काय काय बॅगमध्ये. कपडे तसेच आहेत आणि मोकळी इकडं मुलींचं पण तसंच आहे बघा. अजून आवरायचं काम. त्यांनी लग्नासाठी मेकअप बॉक्स नेला होता. तर यामध्ये सुद्धा ह्या सॅकमध्ये कपडे आहेत अजून. तर असं काय चालू आहे अजून काम आवरायची. काम काय 2-3 दिवस होणार नाही कारण मला सगळंच आवरायचं आहे. आणि इकडं बघा गॅलरीत इतकी घाण झाली होती ना, लय धूळ आली होती या गॅलरीमध्ये. आणि काही झाडं मी घरात ठेवली होती बरं का. ही सगळीच झाडं बाहेर आणून ठेवल्यात. तर इकडं आपली समोर घालती कपडे वाळायला. मी कपडे धुवून देते. आणि हे सुद्धा झाडं आहे ना मी खिडकीमध्ये ठेवलं होतं बघा, आतमध्ये हॉलमध्ये. तर अहो एका जागेवर ठेवल्यावर मग आव्हानला पाणी घालायला सोपं जातं ना, त्यामुळं. आणि सकाळी ही सगळी झाडं मी बाहेर आणून ठेवल्यात. तर एकदम मस्त असं फुटलं आहे बघा हे सुद्धा झाड. शोचं ग्रीनरी खूप छान दिसते बरं का. तर बघा ही आपण गवार जी लावली होती ना, तर मला वाटलं जळाली असेल पण काही जळाली नाही बरं का. एकदम मस्त अशी उंच झाली बघा. 5-6 झाडं आहेत. सगळं इकडं काढ. ही रशी मोकळीच राहू दे. पॅन्टी वाळू घालायच्यात कारण 4-5 पॅन्टी मी एकदमच भिजायला घातल्यात. आणि ही झाडं बघा रोज 2-3 ड्रेस करून धुवून टाकणार आहे कारण 10-12 ड्रेस आहोंनी साचवून ठेवल्यात बघा. तर गावाला गेल्यावर लय अवघड असते. तिकडनं आलं ना इकडं दसराच काढावा लागतो. आणि ही पण जायचं झाड आहे ना, मस्त असं फुटलंय. इकडे बघा आपली पांढरी जास्वंद किती फुलं आले त्याला. आता पाऊस अधूनमधून येतोय त्यामुळं काय टेन्शन नाही, पाणी घालायचं मस्त फुटन आणखीन जास्त. तर मी खत पण घेऊन आले गावाकडनं येताना, त्याला खत घालणार आहे थोडं. आणि या मिरच्या थोड्याशा जळाल्या होत्या बरं का. दिसत असेल तुम्हाला हे पाला जळालेला. पण कधीमध्ये आहोंनी पाणी घातल्यामुळं परत फुटले. तर चला आता राहिलेली कपडे मी धुवून घेते. माझी कपडे धुवून झाली आणि समृद्धीने पण वाळायला घातली बघा. तर अशा मदत करू लागतात. तर चाललंय बघा इकडं कपडे आवरायचं काम. कारण गावाला रोज घालायला नेलेले कपडे, परत लग्नासाठी नेलेले कपडे, भरपूर कपडे होती. 2-4 बॅगा होत्या. तर आल्या आता ह्यांचं दिवसभर आज हे चालणार आहे बघा. सिद्धी तिचं कपाट आवरून गेली आणि समृद्धी सगळ्यांना स्पेशल कप्पा दिला बघा कपाटाचा. व्यवस्थित असं ठेवत्यात घड्या वगैरे घालून. चाललंय बघा आता काय आवरायचं आहे. आता मेकअपचा बॉक्स आवरायचा आहे बघा. काय नेलं होतं ह्यांनी, बांगड्या वगैरे. तर हे सगळं व्यवस्थित ठेवल ती. तर आजचा आणि उद्याचा दिवस असाच जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मला थोडंसं केडगावला पण जायचं आहे बघा. कपडे आवरता बघा ट्रिपवरून आणलं हिने हे. मध्येच काय तर हिला सुस्त असं. तर चला, तिला आवडतं असं नाही का हे करायला. आणि एकदम व्यवस्थित असं ठेवते बरं का ती. तर तुम्ही पाहू शकता. तर असं चला घे आवरून पटापट. तर इकडं चाललंय बघा मेकअपचं सामान आवरायचं. त्या कपाटातलं तिने सगळं काढलंय. आता घेते पुसून. तर मी सवय लावली त्यांना आपापले कपडे
गावाहून आल्याच्या नंतर व्यवस्थित घड्या घालून ठेवायची आणि गावाला जाताना सुद्धा व्यवस्थित घड्या घालूनच बॅगमध्ये भरायची. ही सगळ्यांना जास्तीची कामं जास्तीला दिलेली आहेत, म्हणजे आपल्याला जास्त काही ताप होत नाही. आता बंटी लहान आहे त्याच्यामुळे बंटीची आणि माझी कपडे एकाच बॅगमध्ये असतात बरं का, तो काय भरत नाही. गावाला गेल्याच्या नंतर मग म्हणतो मम्मी माझं हे आणलं का ते आणलं का असं चालू असतं. मग तो लहान आहे त्याच्यामुळे मग त्याचं मला अजून भरावं लागतं. पण अजून 1-2 वर्षांनी मी त्यालासुद्धा सेपरेट बॅग देणार आहे, ते बरं पडतं. नाही तर गावाला गेलं ना तर आपल्यासुद्धा कपड्यांचा आहे ना पोरं लय राडा करून ठेवतात. त्याच्यामध्ये काय असे बॉक्स मेकअपचं सामान आहे ह्याच्यात. त्याच्यात काय क्लिपा वगैरे, आणि मुलींना लय हौस असते बघा, सामान असलं तरी पण घ्यायचं. तिकडं अजून काय आणि आहे तोपर्यंतच घ्यायचं. नुसत्या बांगड्या घ्यायच्या आणि घालायच्या नाहीत बघा. ह्या तर 2 वर्षापूर्वी बांगड्या घेतलेल्या आहेत, ऑनलाईन मागवल्या होत्या बघा. छान आहेत, पण मॅच होतात कुठल्याही ड्रेसवरती आणि कलर भरपूर आहे त्याच्यामध्ये, छान दिसतात. तर तशी समृद्धीचं काम आहे व्यवस्थित ठेवण्याचं. आता किती 1-2 तास जाईन का हे सगळं कराय? अर्धा तास. बांगड्या बघा अंकिताच्या लग्नामध्ये हिरव्या बांगड्याच्या मध्ये घालण्यासाठी घेतल्या होत्या, पण याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे बघा, असं लालसर लालसर झाला आहे. छान दिसत होत्या प्लेन बांगड्यांमध्ये, छान वाटत होत्या ना ह्या बांगड्या. कलर कसं काय गेला याचा काय माहिती. चाललं यांचं आवरायचं. ह्या बॉक्समध्ये काय, ह्या बॉक्समध्ये बांगड्या आहेत बघा. इकडं बांगड्या, इकडं पण बांगड्या आहेत ह्याच्यात, इकडं बांगड्या. तरी आम्ही लग्नाला ज्या बांगड्या घातल्या होत्या ना सगळ्या गावाकडेच ठेवून आलो, इकडं काय घेऊन आलो नाही बरं का त्या हिरव्या बांगड्या. तर चला आवरती समृद्धी. तर बघा कशी व्यवस्थित ठेवती आता, बसते का त्याच्यात. बघू बसते का व्यवस्थित, बसते बघा, व्यवस्थित बसवती ती. असं व्यवस्थित ठेवलं ना सामान सगळं तर मग आपल्याला जास्त दिवस वापरता येतं बरं का, आणि पैसे गेल्याला शीण राहत नाही. त्यामुळं वापर झाल्याच्या नंतर व्यवस्थित जर ठेवलं तर मग जास्त दिवस वापरायला येतं. कारण ह्या बऱ्याच बांगड्या ज्या आहेत आणि हे गळ्यातले शेड जे आहेत हे माझ्या मैत्रिणीने त्यांना बड्डे गिफ्ट दिलं होतं बरं का, म्हणजे लकडे ताईनी. तर छान आहे, त्यांना खूप आवडतं मुलींना. हे सुद्धा एकदा त्यांनी घातलं होतं, बड्डेला वगैरे घालतात ते, असं काही नाही. तर छान आहेत हे सुद्धा हार. तर हे सुद्धा यात्रेमध्ये घेतलं होतं बघा सिद्धीने समृद्धीने, दोघीला पण सेम सेमच घेतात त्या ब्रेसलेट. ह्या पण बांगड्या कोणी लकडे ताईने दिलेल्या आहेत ना, ह्या सुद्धा बांगड्या बड्डे गिफ्ट बरं का लकडे ताईच्या. तर खरंच ती एक मावशी खरंच खूप छान आहे बरं का, माझी मैत्रीणच आहे. तर माझ्या मुलींना त्यांनी या बड्डे गिफ्ट बांगड्या केल्या होत्या दोघींना सुद्धा, सिद्धीला आणि समृद्धीला. तर अजून आहेत बरं का, याच्यामध्येच वाटतं ह्या बांगड्या सिद्धीच्या हो का मॅचिंग, याच्यामध्ये घातल्यात त्यांनी. तर घालत्यात मुली, आवडतं त्यांना असं मावशीने दिलेलं बड्डे गिफ्ट यूज करायला. बघा हा सगळा पसारा ते आता कसा ठेवते ना व्यवस्थित तुम्हाला मी नंतर पुढे दाखवते, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. समृद्धीने सगळे बॉक्स बांगड्या वगैरे क्लिपा मेकअपचं सामान जे काही टिकल्या वगैरे असतं ना ते सगळं ह्या बॉक्समध्ये पॅकिंग करून व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. तर चला आता ती व्यवस्थित अशी कपाटामध्ये ठेवून देईन. आता नंतर जेव्हा कोणाचं लग्न असेल ना त्यावेळेसच ही निघतं बरं का बाहेर, तोपर्यंत निघत नाही. एरवी काय त्या बांगड्या वगैरे काय यूज करत नाही, काय कार्यक्रम असेल तरच. तर चला माझी पण अजून बरीच कामं बाकी करून घेते. तर इथं बघा आमचा सगळा पसारा आवरून झाला समृद्धीचा आणि माझा सुद्धा. तर दुपारची वेळ झाली होती आणि पल्लवीची डिलिव्हरी झाली ना, तर मग आम्ही तिकडं गेलो होतो. तर बघा बाळ छान असं खेळत होतं आणि
मुलं म्हटली चला आपण वरती जाऊ पल्लवी मावशीच्या बाळाकडं. तर आम्ही गेलो, तिथं थोड्या वेळ बसलो, गप्पा गोष्टी झाल्या. आणि मुलींना आहे ना असं छोटंसं बाळ बघायला खूप आवडतं बरं का. आणि सिद्धीला लहान बाळं खूप आवडतात. तर ती जोपर्यंत पल्लवी इथं होती ना तोपर्यंत रोज जायची. आणि आता पल्लवी माहेरी गेलेली 2-3 महिन्यासाठी आरामासाठी, ती काय आता इथं नाही आहे. तर पल्लवीच्यापासून आम्ही थोड्या वेळ बसून खाली आलो. खाली आल्याच्यानंतर ज्वारीचं पीठ संपलं होतं, तर मला ज्वारीचं दळण करायचं होतं. तर इथं चाललं आहे बघा माझं दळण. तर इथं 5 वाजलेले होते आणि ऊन खाली झालं होतं. तर गॅलरीमध्ये बसून मी ज्वारीचं दळण करत होते. आता गावाकडून आल्याच्यानंतर आहे ना अशी कामं भरपूर राहतात बरं का. त्यामुळे ना कामाची धावपळच चालू असते. त्यानंतर मुलांची शाळा पण भरणार होती, त्यांचे युनिफॉर्म, परत शाळेचे बॅग वगैरे सगळं मला धुवून पण काढायचं होतं. तर अशी बरीच घरातली कामं असतात. तर चाललं होतं दळण करायचं. तर ही आपली गावाकडची ज्वारी आहे. एवढं काय जास्त घाण नाही बरं का, त्यामध्ये पण थोडीशी रीती वगैरे खाली पडते म्हणून चाळणीने मी चाळत होते आणि त्यामध्ये कुटुंबट एखादा खडा ते निवडत होते. त्यानंतर दळण झाल्याच्यानंतर झाली संध्याकाळची वेळ स्वयंपाकाची. तर आता गावाकडूनच मी थोडासा येताना भाजीपाला आणला होता. तर त्यातीलच गवारच्या शेंगा फ्रीजमध्ये मी ठेवल्या होत्या, तर त्या घेतल्या आणि अशा निवडत बसले होते. तर म्हणलं आता छान अशी गवारची भाजी, वरण भात आणि भाकरी बनवायची. तर इकडं बघा सिद्धीच चाललं आहे आपलं. शिल्लक राहिलेली वही ना ती ट्युशनसाठी करते ती. आणि इकडं बघा समूचा आज दिवसभर क्लासवरून आली आणि क्लासवरून आल्याच्या नंतर सुद्धा तिने परत साफसफाई करायला काढली. तर केच पेन हे बघा जे वॉटर कलर असतात ते सगळे अस्ताव्यस्त झालेले आहेत. तर ती व्यवस्थित अशी ठेवती आहे. इकडं तिने सिद्धीचं आणि तिचं कपाट आवरलं आहे. तर इकडं बघा सगळा कचरा तिने असा कॅरीबॅगमध्ये असा भरून ठेवला आहे. वर्षभराचा कुठं साठलेला असेल ती. तर चालली बघा आता तयारी. इकडं रद्दी काढली एका पाठीमध्ये आणि इकडं बघा हे असं आवरून ठेवलं तिने सगळं. तर एकदम व्यवस्थित असा आवरलंय तिने. जे जे पुस्तकं तिला लागतात ते सगळे असे व्यवस्थित एका साईडला लावून घेतलेत. आणि हे रिकामं जे आहे, ज्यावेळेस तिला बुक वगैरे आणखीन आणलेले आहेत पण अजून आणायच्यात सिद्धीला त्यांना. तर अजून हे लावायचं आहे वय. तर ते तर वरती लावणारच आहे ती. आणि हे सुद्धा साहित्य अजून तिला लावायचं आहे बघा. हे खाली टाकलेलं तिने. हे सगळं बुक लावायचे आहेत का? हे बघा कानातलेला घेतलंय. कानातलं काय 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 ठेवलंय ह्यात तिकडे बी आणखीन. आणि हे पसारा आणखीन एवढा बाकी लावायचा. ह्या वया काय शिल्लक आहेत का काय? 10वीचे आणलेले आहेत वय. बरं असो. चाललंय इकडे बघा आमचा बंटी दादा कसा बसला आहे बघतोय. त्यांचं दोघीचं चाललंय आवरायचं. घेऊ नको तिचं काही. तर यांची अशी आवरावर माझी पण भरपूर घरातली कामं होती ते पण आवरावर चालले. आणि इकडं मी गवार निसते बघा भाजीसाठी संध्याकाळच्या. तर संध्याकाळच्या भाजीचा मेनू गवार आणि ज्वारीच्या भाकरी एवढंच बनवणार आहे मी. तर मुलांचं चाललंय आपलं आवरायचं. तर चला. परत शाळा भरल्यावर काय होतं, परत मग आवरायला वेळच भेटत नाही ना. क्लास आणि शाळा असते दिवसभर. आत्ताच सुट्टीमध्ये आवरून घेतले त्यांनी.